नमस्कार मित्रांनो, मिस्टर ब्लॉगरमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्हाला वाटत असेल तुषार मी आता हायवेवर उभे आहे आणि आर्यनचा कॅमेरामॅन आहे सध्या. तर तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठे जातो. हायवे पूर्ण एकदम सपाट. मित्रांनो, आम्ही जात आहे पुण्याला नारायणपूर पाण्याच्या आणि विजयपुरीला. आता इथे या हॉटेलवर नाश्ता करायला थांबलो, पण इथे ब्लॉगची सुरुवात करूया आर्यन दादा म्हणते. तर मित्रांनो, चला हॉटेलमध्ये जाऊया. बघा मित्रांनो, काय ऑर्डर दिली? आता इथे गरमागरम मिसळ आलेली आहे आणि आता खायला स्टार्ट करू. मित्रांनो आता नाश्ता बेस्ट एकदम फर्स्ट क्लासमध्ये झालेला आहे. आता परत हायवेवर आलो आहे. माझा तुम्हाला आवाज कष्ट येत नसेल, आमचा माईक घरी विसरलाय. आता गाडी अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या उड्डाण पुलावर तुम्ही बघू शकता. उड्डाण पुलावरून खाली उतरलो मित्रांनो. बोला की अच्छा ठीक है, समझ गया. तर मित्रांनो, दिवसापासून आमचा त्यांचा विचार होता की कुठेतरी होता आणि आज शनिवार होता. आता ती आज म्हणून मी जाऊया नारायणपूरला जाऊया. अजून कुठे जायचे बालाजी जुनीला जायचं. तसं आम्ही ॲडव्हेंचर ट्रिप खूपच करतो आणि तुम्ही आतापर्यंत मी खूपच बघितल्या तर ॲडव्हेंचर ट्रिप आमच्या. तर मित्रांनो, हे काहीतरी खास आहे म्हणून आम्ही दाखवलेलं तुम्हाला आपलं हे सगळं होईल आणि तुम्हाला हे नक्की आवडेल असं मला वाटते. इच्छा आहे की तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही आणि आता आम्ही नारायणपूरला गेलो की आमच्या अमोल सर पण त्यांची मनोगत व्यक्त करतील. परत सगळ्या आपले जे यूट्यूबचे टीम मित्रांनो, आता आहे आम्ही धरणार पूल आहे कुठला बालाजीला आमच्या नारळाची साडी तुम्ही चला की पटापट आणि निघाले की. आमचे सगळे तिथं आता जमा शूटिंग काय करू शकतो. मित्रांनो, आपल्या समोर बालाजी मंदिर आहे. आता मी शूटिंग करतो. मित्रांनो, मी आता शूटिंग करतो. ते दोघं बघा, ते दोघं गेले ते तिकडं. मित्रांनो, प्रसाद वगैरे पूर्ण झालेला आहे आणि मला दाखवतो वेळोवेळी गेलं तर तुम्हाला प्रसाद दाखवतो कसं असतं बघा. हां करतो तुला 5 मिनिटांत पण बाहेर आहे. तर मित्रांनो, बघू शकता इथं आम्ही बालाजीला फोटो काढलेले आहेत आणि आता बाहेर पडतो. इथे स्टॉल लागलेले आहेत. आता आर्यन दादा आपले खालीच केलेले आहेत खायला नाही. आणि मित्रांनो, तिथं आम्ही आता जातोय बालाजी बाहेर जात. आमची गाडी तिकडं क्रेटा तिकडे लावली महिंद्रा थार. मित्रांनो, आता बघा एखादा रस्त्याला सांगायचं जेजुरीला जातो हायवे.
मित्रांनो आता चालू आहे जेजुरीला सध्या. नारायणपूर क्रॉस केलंय, बालाजी क्रॉस केलंय. आता नारायणपूर संध्याकाळी करायचे. आता जेजुरीच्या रस्त्यावर आहे. रस्ता दाखव किती चांगला आहे. रस्त्याची अवस्था बघा. रस्त्याची अवस्था बघा. आता आलेलो आहोत जेजुरीच्या खंडोबारायाचं दर्शन केलं. ते गावा भेटले सभा गावानंतर उत्तर आलो. बरोबर ना. मित्रांनो जेजुरीच्या पायऱ्या आम्ही बघू शकता. इथे पायऱ्या सुरू झाल्या गेलेल्या आहेत. जय मल्ला. मित्रांनो आता जेजुरीवर पोहोचलो आहे. पायरी मित्रांनो तुम्ही मंदिर बघू शकता. पूर्ण हे सगळं चालू आहे ना. मित्रांनो ही सगळी तुमची भिंत आहे. तर मित्रांनो आता आमचे खंडोबारायाबद्दल काही स्पष्टीकरण देत आहे आमचे किशोर काका. नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही आलेलो आहोत आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबाराया, साक्षात ज्योतिबाचा अवतार, साक्षात भगवंताचा अवतार. ते आम्ही आता जेजुरी खंडोबारायाचं दर्शन घेऊन कडेपठारला गेलो होतो. कडेपठारवरून खंडोबारायांचं दर्शन घेऊन आता आम्ही जात आहे म्हाळसादेवीच्या भानुबाईच्या दर्शनाला. हे कडेपठार म्हणजे देव संध्याकाळचं कडेपठारला विश्रांतीसाठी येते. सकाळी पहाटे इकडं गडावरती असतात आणि कडेपठारला दिवस संध्याकाळचं ते झोपण्यासाठी जातात. नमस्कार, धन्यवाद. मित्रांनो आता नारायणपुरात पोहोचलेलो आहे.
तुका थांब आता. मित्रांनो इथे आर्यन दादा बघा काय खेळतोय. खेळ रश्मी नाही एक बसली सांग. आरण्या बसलीला पडला का? हो तो 100 दे माझं. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये बघू शकता. मोबाईल जातो कधी चार नाव काय तुमच्या किती वर्षांपासून धंदा हे करता तुम्ही? पहिला तर बंदाचा पत्ता 9-10 वर्षांपासून करतोय. आता बाहेर आता कोरोनापासून चालू हे तुम्ही कधी बनवता? आणि बाहेरचं आहे हे आमचं हे स्वतःचं घर. हे खूप मित्रांनो स्वादिष्ट असतं. धन्यवाद. हे खूप चांगलं स्वादिष्ट. कधी तुम्ही या मठावाला तर कसं नक्की घ्या यांच्याकडून चला का थँक्यू. मित्रांनो आता सायंकाळ झालेली आहे. मी इथं नारायण करत आहे. मला ते संबंध नाही. ते जन्म झाला की आता हे सगळं मार्केट आहे मित्रांनो. हे सगळं आम्ही विकत घेतलं इथे. तुम्ही मार्केट आता बघू शकता हे सगळं. दूध घ्या सणाव दिगंबर ठेवता लक्ष्मी करता आता पाना घ्या. मित्रांनो आत्ताच इथे जेवण आमचं झालेलं आहे आपल्या आरंभामध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. तर जय महाराष्ट्र.